मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टल मार्फत ज्या काही वेकेन्सी असतात, तर त्या वेकेन्सी आपल्याला जिल्हा परिषद असेल, मनपा असेल, नपा असेल किंवा मग ज्या इतर खाजगी संस्था असतात अनुदानित, तर त्या संस्था बघा पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होत असते. परंतु ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी जी शिक्षक भरती आहे अल्पसंख्याक शाळेमध्ये शिक्षक भरती होत असते, तर ती त्यांच्या स्वतःच्या त्या ठिकाणी बघा आस्थापना त्या ठिकाणी असते आणि त्या भरती प्रक्रियेमध्ये सध्या पवित्र पोर्टलमध्ये अल्पसंख्याक असलेल्या ज्या शाळा असतात, तर त्यांची पदं सध्या येत नाही आणि त्यांची जी भरती प्रक्रिया आहे, तर ती भरती प्रक्रिया बघा विशेष करून ह्या ठिकाणी वेगळीही होत असते. तर एकंदरीत त्या भरती प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाचं जे काही शालेय आणि क्रीडा शिक्षा जे काही विभाग आहे, तर त्या संदर्भात बघा पत्र इश्यू करण्यात आलं होतं. ते पत्र म्हणजे 26 सप्टेंबर 2024ला. तर ह्याच्यामध्ये जे सध्या बघा शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे, तर ह्यांना पत्र सध्या इश्यू करण्यात आलं होतं आणि ह्या पत्रामध्ये अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांची अत्यावश्यक पदे जे काही रिक्त पदे आहेत, तर ते भरण्याबाबत सूचना बघा देण्यात आल्या होत्या. म्हणजे जेवढ्या पण अल्पसंख्याक शाळा असेल, तर त्या शाळेमधले जे काही शिक्षकांची पदं असेल, तर ती पदं सध्या बघा भरण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने हे जे काही शासन निर्णय बघा संदर्भ देण्यात आले होते 3. तर ह्या शासन निर्णयामध्ये एक 2023चा होता, 21/6/2023 आणि दुसरं जे काही शासनपत्र होतं ते 28/8/2023. तर हे महत्त्वाचे संदर्भ इथं देण्यात आले होते. तर एकंदरीत संपूर्ण जे काही अल्पसंख्याक शाळेमध्ये किती पदं होती रिक्त आणि किती पदं बघा भरण्यात येणार, त्या संदर्भात इथं सविस्तर देण्यात आलं आहे. तर बघा आपणास कळविण्यात येते की राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेमधील अत्यावश्यक असलेले एकूण 1474 रिक्त पदे भरण्यासंदर्भात 2/2/2023च्या शासनपत्रान्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच तेथील शासनपत्रान्वये अल्पसंख्याक संस्थांमधील रिक्त पदाच्या 50% रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. परंतु संदर्भ क्रमांक 2 नुसार 21/6/2023च्या शासन निर्णयान्वये सामान्य शाळेतील 80% पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे आणि यास्तव बघा अल्पसंख्याक शाळेमध्ये देखील जी काही मंजुरी असेल, तर ती शिक्षकीय पदाच्या 80% पदे भरण्यास यान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे एकंदरीत तिथं जे काही 1474 रिक्त पदांची भरण्यासंदर्भात बघा मान्यता देण्यात आली होती. जशी पवित्र पोर्टलमार्फत जे शिक्षक पद भरती संदर्भात 80% पदं भरण्यासंदर्भात मान्यता होती, त्याच पद्धतीने इथे 80% जी काही पदं आहेत, तर ती अल्पसंख्याक शाळेमध्ये देखील भरण्यासंदर्भात मान्यता देण्यात आली होती. तर एकंदरीत जी काही कार्यवाही असेल, तर त्या कार्यवाहीला सध्या बघा सुरुवात झाली आहे आणि त्या अनुषंगाने जी सध्या बिंदू नामावली असते, तर ती बिंदू नामावली बघा त्या ठिकाणी जी काही कार्यवाही असेल, तर त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आता हे जे पत्र आहे ते शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार संदर्भात आहे. तर हे 23/10/2024च्या या ठिकाणी बघा लेटेस्ट पत्र आहे. तर इथं प्रति मुख्याध्यापक सर्व खाजगी व्यवस्थापन माध्यमिक आणि जिल्हा परिषद, तर ह्यांना सध्या हे पत्र बघा इश्यू करण्यात आले. अशा पद्धतीचे पत्र प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये इश्यू हे झालेले आहे. तर ह्याच्यामध्ये बघा सन 2024-25 संच मान्यता कार्यवाही संदर्भात, कारण ह्या ठिकाणी जर पदं भरती करायची असेल, तर संच मान्यता होणे गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने सन 24-25 या शैक्षणिक वर्षाच्या संच मान्यतेची कार्यवाही सुरू असून बऱ्याच शाळांनी अद्यापही मुख्याध्यापक पोर्टलवर 23-24 शैक्षणिक वर्षातील कार्यरत पदाची ह्या ठिकाणी बघा माहिती फॉरवर्ड केलेली नसल्याचे दिसून आलं आहे आणि त्या अनुषंगाने हे पत्र सध्या बघा काढण्यात आलं आहे आणि जे 23-24 आणि 24-25 या वर्षातील कार्यरत पदाची माहिती त्वरित भरावी असं देखील म्हटलेलं आहे. तसंच बघा पुढे काय म्हटलेलं आहे की 23-24 आणि 24-25 या मान्यतेची कार्यवाही कधी करायची आहे, तर 28/10 आणि 29/10 असे 2 दिवस सध्या बघा देण्यात आले आणि त्यानुसार माहिती भरून कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यादी, संस्थेची अद्ययावत सेवाज्येष्ठता यादी, मागील महिन्याचे वेतन देयक इत्यादी माहिती सध्या बघा संबंधित जे काही डेट आहे, तर ती डेटला सध्या संबंधित जे मुख्याध्यापक असेल त्यांना उपस्थिती राहण्यासंदर्भात इथं सूचना देण्यात आली. तर एकंदरीत जी माहिती असेल, तर ती माहिती 28 आणि 29 तारखेला संच मान्यतेसंदर्भात इथं देण्यात आली आहे. तर माहिती बघा काय काय माहिती इथं मागवलेली आहे, तर त्या संदर्भात अशा पद्धतीने चार्ट देखील देण्यात आला आहे. तर
ह्याच्यातील जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण बघूया। तर इथं बघा, जे अल्पसंख्याक किंवा बिगर अल्पसंख्याक संस्था असेल, म्हणजे बिगर अल्पसंख्याक असेल तर त्या म्हणजे या ठिकाणी बघा पवित्र पोर्टलमार्फत भरल्या जातात आणि अल्पसंख्याक ज्या संस्थांमध्ये असेल तर ती भरती प्रक्रिया विशेष म्हणजे त्या संस्थेच्या इंटरव्ह्यू घेऊन त्या सर्वस्व जो काही निवड प्रक्रियेचा निर्णय अल्पसंख्याक असलेली जी संस्था असेल तर त्यांना असतो। मात्र बिगर अल्पसंख्याक असेल किंवा ज्या सध्या पवित्र पोर्टलमार्फत भरण्यात येणाऱ्या ज्या वेकन्सी असतात तर त्या सर्वस्वी आपल्याला पवित्र पोर्टलमार्फत सध्या भरल्या जातात। तर आता इथे माहिती आहे, तर ती माहिती बघा, काय काय माहिती मागवण्यात आली आहे। तर बघा इथं तालुका संस्थेचं नाव असेल, शाळेचं नाव, माध्यम, युडाईस वगैरे असेल। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं इथे रिक्त पदाचा इथं बघा संख्या गट हा महत्त्वाचा आपल्यासाठी असणार आहे, कारण जी काही रिक्त पदं असेल तर ती रिक्त पदं नेमकी किती असणार आहे त्या संदर्भात देखील इथं माहिती मागवली आहे। तर बघा इथं 5वी पर्यंत किती रिक्त पदं आहे, 6 ते 8 साठी किती रिक्त पदं आहे, 9 ते 10 साठी बघा किती रिक्त पदं आहे, असे इथं टोटल रिक्त पदं संख्या प्रत्येक जे काही संस्था असेल तर त्याच्यामधली रिक्त पदं इथं सध्या मागवली आली आहे। त्यानंतर बिंदू नामावलीनुसार शिल्लक आरक्षण व पदसंख्या, तर इथं आरक्षणानुसार पदसंख्या किती तर त्या संदर्भात देखील माहिती आहे। त्यानंतर शाळेस आवश्यक अध्यापनाचा विषय, म्हणजे जे काही अध्यापनाचे विषय असेल तर ते देखील इथं अशी संपूर्ण माहिती सध्या बघा ह्या तक्त्यामध्ये संपूर्ण माहिती मागवण्यात आली आहे आणि त्यानुसार बघा पुढे जे काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या इथं होणार आहे। तसंच बघा जे अतिरिक्त झालेले जे शिक्षक आहेत तर त्या अतिरिक्त शिक्षकांची देखील माहिती इथं मागवण्यात आली आहे, जेणेकरून आपल्याला माहिती आहे की अतिरिक्त शिक्षकांचं जे प्रमाण आहे तर ते बरेच मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतं। त्यानुसार देखील त्यांचं समायोजन असेल तर ते ह्यानुसार बघा पुढे त्या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर महत्त्वाचं जे सध्या शिक्षक कर्मचारी असेल त्यांची आणि कार्यरत शिक्षक कर्मचारी असेल त्यांची यादी, अशी दोघ्या प्रकारच्या याद्या आहेत। तर त्या यादी संदर्भात इथं संपूर्ण जी माहिती असेल तर ती माहिती बघा इथं मागवण्यात आलेली आहे, जेणेकरून कार्यरत शिक्षक आणि जे सध्या बघा त्या ठिकाणी कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी, म्हणजे इथे जे काही शिक्षकांना वगळून इतर जे काही शिक्षकेतर कर्मचारी आहेत तर त्याच्यामध्ये बघा एक प्रकारे बघा त्या तलाठी आपलं कामाठी असेल, त्यानंतर पुढचं पिऊन असेल, तर असे जे काही शिक्षकेतर कर्मचारी असेल तर त्यांची देखील माहिती इथं मागवण्यात आली आहे। तर त्याच्यामध्ये पदनाम इथं तुम्ही बघू शकता। तर पदनाम कोणकोणते येतात शिक्षकेतर कर्मचाऱ्यामध्ये? अधीक्षक, त्यानंतर मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, त्यानंतर पूर्णवेळ ग्रंथपालची पदं असेल, अर्धवेळ ग्रंथपालची पदं असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, प्रयोगशाळा परीक्षर आणि पिओन म्हणजे शिपाई, अशी जी काही पदं असेल तर ही पदं देखील, रिक्त पदं किती, त्यानंतर बघा कार्यरत पदं किती आणि एकंदरीत संच मान्यता झाल्यानुसार प्रत्येक जे काही पदं असेल तर त्याची विगतवारीनुसार या ठिकाणी संपूर्ण माहिती असेल तर ती माहिती सध्या बघा मागवण्यात आलेली आहे। तर अशी संपूर्ण जी काही डिटेल्स असेल तर ती डिटेल्स सध्या मागवून एकंदरीत संपूर्ण शिक्षक भरती संदर्भात जी काही पद असेल रिक्त पदं तर ती रिक्त पदं एकंदरीत इथं संपूर्ण या ठिकाणी आपल्याला माहिती पडेल आणि त्यानुसार पुढील जी काही भरती प्रक्रियेची कार्यवाही असेल तर ती या ठिकाणी होऊ शकते, कारण त्या पद्धतीने हे जे पत्र आहे तर ते पत्र देखील इथं बघा इश्यू करण्यात आलेलं आहे की जी अल्पसंख्याक शाळेमधील शिक्षकांची अत्यावश्यक रिक्त पदे भरण्यासंदर्भात। तर हे एक महत्त्वाचं सध्या होतं, म्हणजे याच्यामध्ये अल्पसंख्याक शाळा आणि बिगर अल्पसंख्याक शाळा अशा दोन्ही प्रकारच्या शाळेची रिक्त पदांची माहिती सध्या बघा मागवण्यात आलेली आहे। तर ह्या अनुषंगाने एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती। अशा प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जी काही बिंदू नामावली असेल तर ते अपडेटचं काम सध्या सुरुवात झाली आहे। तर एकंदरीत महत्त्वाची या ठिकाणी भरती प्रक्रिया असेल तर ती या ठिकाणी होऊ शकते। तर बिगर अल्पसंख्याक असेल तर पवित्र पोर्टलमार्फत एकंदरीत वेकन्सी त्याच्यामध्ये जातील आणि अल्पसंख्याकाच्या स्वतः ती जी काही संस्था असेल तर ती वेकन्सी सध्या बघा भरणार। तर त्या अनुषंगाने अशा पद्धतीने जे काही रिक्त पदे असेल तर ते रिक्त पदे गटनिहाय संख्या सध्या मागवण्यात आलेली आपल्याला आढळून येत आहे। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, इतरांना देखील माहिती पोचवा। तसंच बघा जे काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यासंदर्भात वाट बघताय, पिऊन असेल बरोबर, ग्रंथपाल असेल, तर अशी जी काही पदं असेल तर त्या पदासंदर्भात देखील इथं पदं असेल तर त्या संदर्भात रिक्त पदं देखील इथं देण्यात आलेली आहे। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर अपडेट आवडली लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट वेळोवेळी आपण देत जाऊ। तर बाकी अपडेट आपली टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी नावाने, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता। तेथे देखील तुम्हाला लेटेस्ट जे अपडेट असेल हे संपूर्ण पत्र
तुम्हाला तेथे अवेलेबल होऊन जाईल. तर तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा. तर हे एक महत्त्वाची सध्या बघा इन्फॉर्मेशन होती. तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या अशाच प्रकारच्या नवीन इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.